नमस्कार मित्रांनो, तुम्हालाच वेगवेगळी स्वप्न पडत असतील आणि स्वप्नात कदाचित जे घर तुम्ही बघितलेलं असेल, जी हवेली तुम्ही बघितली असेल, अशी हवेली जर प्रत्यक्षात तुमच्या समोर आली तर. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि ही सगळी प्रस्तावना करण्याचं कारण असं की आज आपल्याला असंभव या चित्रपटाचा रिव्ह्यू करायचा आहे. कसं आहे बघा, असंभव म्हटल्यानंतर काय असंभव आहे असा प्रश्न तर तुम्हाला पडला असेलच. म्हणजे ही स्वप्न पडणं हे असंभव आहे, कारण चित्रपटातल्या नायिकेला अशीच स्वप्न पडतायत. नायिकेला म्हणजे मानसीला, अर्थात अभिनेत्री मुक्ता बर्वे. स्वप्नात तिला एक हवेली दिसत असते, त्याचप्रमाणे हवेलीत तिला तिच्यासारखीच दिसणारी एक बाई दिसत असते. त्या बाईला कोणीतरी सुरा मारते पोटात खुपसून हेही दिसत असतं. आणि या सगळ्याचा तिला त्रास होत असतो. स्वप्नातनं लवकर तिला बाहेर पडता येत नाही, कोणीतरी तिला जागं करावं लागत असतं. आणि मग स्वप्नातनं बाहेर आल्यानंतर सुद्धा पोटदुखीचा त्रास हा संपत नसतो. आणि मग अशा वेळेला कोणीतरी याच्यावर उपचार करणार हवं ना. तर ही या कथेची नायिका म्हणजे असंभवची नायिका मानसी. मानसीच्या आयुष्यात आलेला आदित्य म्हणजे अभिनेता सचित पाटील. कसं आहे बघा, चित्रपटाला एक अतिशय उत्तम असं कथानक आहे आणि ज्या कथानकाला दिग्दर्शक या नात्याने सुद्धा सचित पाटील यांनी अप्रतिम ट्रीटमेंट दिलेली आहे. तर थोडीशी पुन्हा आणखीन एका गोष्टीची उकल करतो. आदित्य आणि मानसी हे एका प्रोजेक्टसाठी नैनितालमध्ये जातात आणि नैनितालमध्ये गेल्यानंतर अचानकपणे मानसीला तीच हवेली दिसते जी तिला स्वप्नात दिसत असते. मानसी धावत त्या हवेलीत जाते. पुढे काय होतं, त्या हवेलीत तिला काही सापडतं का, आणि मग या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय, म्हणून एका नवीन व्यक्तिरेखेची चित्रपटात एंट्री होते. आणि ती व्यक्तिरेखा साकारले अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी. मग ठरतं हे जे काही तिला दिसतं त्याचा संबंध कदाचित तिच्या पूर्वजन्माशी असेल. आणि मग पास्ट लाईफ रिग्रेशन थिअरपी सुरू होते. आता पास्ट लाईफ रिग्रेशन थिअरीमध्ये तिचा जो काही पूर्वजन्म असतो तो सुद्धा तिला दिसायला लागतो. पण सगळंच मी सांगितलं तर मग चित्रपट कसा बघणार तुम्ही. काय असतं त्या घटनेचं रहस्य, तिला पडणारी स्वप्न ही थांबतात का, तिला पोटामध्ये सुरा खुपसणारा कोण असतो, हे सगळं मी नाही सांगणार. त्याकरता तुम्हाला असंभव बघावा लागेल. अतिशय उत्तम चित्रपट झालेला आहे आणि मराठी चित्रपटात रहस्यमय चित्रपटांमध्ये 2025 मधला एक अतिशय उत्तम चित्रपट म्हणून आपल्या असंभवचा उल्लेख करावा लागेल. मुख्य म्हणजे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या अतिशय सशक्त अभिनेत्री या चित्रपटात आहेत आणि आपल्या अभिनयाने खरोखरच त्यांना मंत्रमुग्ध केले सर्व रसिक प्रेक्षकांना. सचित पाटील याचंही काम उत्तम आहे. मुख्य म्हणजे पूर्वजन्मातल्या व्यक्तिरेखांचा जो मेकअप आहे ना, तो मेकअप अतिशय उत्तमपणे केलेला आहे. आणि नैनिताल सारख्या वातावरणामध्ये ज्या गाण्यांचं चित्रीकरण झालेलं आहे ती गाणी पण उत्तम आहेत. आणि नैनितालचं नयनरम्य दृश्य आपल्याला बघायला मिळतं, त्याचं क्रेडिट सिनेमॅटोग्राफरला आपण देणारच आहोत. इतरही काही व्यक्तिरेखा या चित्रपटात आहेत. म्हणजे मानसीचे आई बाबा जे दाखवले त्यांची कामं सुद्धा उत्तम आहे. प्रत्येकाने आपल्या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिलेला आहे. हिंदी मालिकांमधून हिंदी चित्रपटातनं काम करणारे काही अभिनेते सुद्धा चित्रपटात आहेत, त्यांनी कामं सुद्धा उत्तम केलेली आहेत. मुख्य म्हणजे शेवटपर्यंत हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. चित्रपटाची कथा कपिल भोपटकर यांची आहे, तर संवाद गिरीश जोशी यांचे आहेत. खूप सुंदर अशा चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. आणि क्लायमॅक्स जो आहे ना, तो जो ट्विस्ट आहे ना, तो ट्विस्ट सॉलिड झालेला आहे. प्रिया बापट हिच्या भूमिकेचा ग्राफ सुद्धा उत्तम आहे. प्रिया बापटची व्यक्तिरेखा काय आहे, ती कोण असते, त्याचप्रमाणे प्रिया बापट हिने जी व्यक्तिरेखा साकारलेली आहे साधना सहगल म्हणून, व्यक्तिरेखेचं नाव सांगतो बाकी सांगत नाही, तर ही साधना सहगल कोण असते, या सगळ्या प्रश्नांची उत्तर बघण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल असंभव. मराठी चित्रपटाने हे निश्चितपणे सिद्ध केलेलं आहे, संभव केलेलं आहे की जर तुमच्याकडे चांगली कथा असेल, चांगले काम करणारे अभिनेते अभिनेत्री हे आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेतच, ही सगळी भट्टी जेव्हा जमून येते ना, तेव्हा अतिशय उत्तम कलाकृती जन्माला येते. अजून सुद्धा बघितला नसेल असंभव तर नक्की जाऊन बघा. थिएटरमध्ये अजूनही शोज आहेत. निश्चितपणे तुम्हाला आवडेल चित्रपट. आणि हो, आमच्या स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा.